सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भारत. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं ह्या फेसबुक लाईव्हमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. भारतीय संविधान या सिरीज सुरू केलेला आहे. त्याचा दुसरा भाग मी आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. आजच्या या भागामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्टेटमेंट केलं होतं, जे वक्तव्य दिलं होतं की जर आमच्या संविधानिक तरतुदींना तुम्ही विरोध कराल तर बॉम्ब आणि ग्रेनेडचा उपयोग करण्यात येईल. हे जे स्टेटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं, हे का, कधी, कशामुळे दिलं होतं, याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. डॉक्टर अशा पद्धतीचं स्टेटमेंट का दिलं, नेमकं काय घडामोडी घडत होत्या की ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशा पद्धतीचं स्टेटमेंट द्यावं लागलं. पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यावी की बॉम्ब आणि ग्रेनेडचा उपयोग आपल्या करण्यात येईल हे जे स्टेटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं, ते स्टेटमेंट त्रैवर्णिकांची काँग्रेस, मुघल, तुर्की, अफगाणी लोकांचं जे ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि ब्रिटिश लोक जे होते, हे जे त्रिकूट होतं भारतामध्ये, ज्या त्रिकुटाने जवळपास ह्या देशाचं वाटोळं केलं, या तिघांच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदर वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य का केलं होतं? ट्रान्सफर ऑफ पॉवर, सत्तेचं हस्तांतरण झालं 1947ला, हे आपण सर्वजण जाणतो. प्रश्न असा आहे, हे जे ट्रान्सफर ऑफ पॉवर आपण ज्याला म्हणतो, ज्याला असं म्हणतो, ती सत्ता म्हणजे काय, ती पॉवर म्हणजे काय, व्हॉट इज पॉवर. पॉवर बद्दल मनामध्ये अनेक पद्धतीचे समज गैरसमज असतील, परंतु जर आपण खरोखरच पॉवर हे जे संस्था आहे, पॉवर नावाची, सत्ता नावाची जी परिभाषा शब्द आहे, याचा अर्थ जर बघाल तर तुम्ही एकाधिकारशाही घ्या, सरंजामशाही घ्या, हुकुमशाही घ्या, कोणत्याही प्रकारचं जे सत्ता आणि संपत्तीचं त्या राष्ट्राचं संचलन करणारी कुठलीही व्यवस्था घ्या, पाच व्यवस्थेमध्ये विभाजित असते. पॉवर म्हणजे काय, तर कायदा बनवण्याचा अधिकार हे पॉवर आहे. दुसरं त्याचं सोपान काय आहे, तर बनलेला कायदा लागू करणे, त्याचा अधिकार असणं, ती पॉवर आहे, ती सत्ता आहे. बनलेला जो कायदा आहे, जो कायदा लागू केला आहे, त्या कायद्याचं जर कोणी उल्लंघन केलं तर दंड देण्याचा अधिकार, ती पण पॉवर आहे. धर्मपीठ हे धर्मच देखील एक पॉवर आहे. गोष्ट काय, कायदा बनवण्याची, लागू करण्याची, लागू झालेल्या कायद्याचं उल्लंघन आणि धर्म, ह्या सर्वांच्या मध्ये जर आपण बघाल तर एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे संपत्तीचं नियंत्रण आणि या सत्तेचं नियंत्रण. अशा पद्धतीने पाच जे सोपान आहेत ते सत्तेचे सोपान आहेत, पॉवरचे सोपान आहेत. लोकशाही मूल्य जे आपल्या समोर प्रस्तुत करण्यात आलं, डेमोक्रेसीचा जो आपल्या आपण ज्याला एनलाइटनमेंट, पुनर्जागरणाचा जो कार्यक्रम युरोपमध्ये झाला, त्यामधून आणि अनेक ऐतिहासिक कारणं, त्यामधून डेमोक्रेसीचे मूल्य, लोकशाही. आता ह्या लोकशाहीच्या मूल्याचं काय होतं, त्याच्या अगोदर कसं होतं, तर अगोदर एक म्हण होती, रेक्स इज अ लेक्स, लेक्स इज अ रेक्स. रेक्स म्हणजे काय, तर रेक्स म्हणजे राजा आणि लेक्स म्हणजे काय, लेक्स म्हणजे कायदा. तो पूर्वी जनतेनं असं निमूटपणे मान्य केलं होतं की राजाच कायदा आहे, कायदाच राजा आहे, किंवा काही ठिकाणी विशिष्ट गट जो आहे, विशिष्ट समूह जो आहे, तोच कायदा आहे आणि कायदा म्हणजेच तो समूह आहे. अशा पद्धतीची मान्यता, धार्मिक भावना म्हणा की तुम्ही जीवनाचं तत्वज्ञान म्हणून म्हणा, जनतेनं हे निमूटपणे मान्य केलं होतं.
परंतु लोकशाहीचे जे मूल्य घेऊन येणारे जे शिलेदार होते त्यांनी ह्या तत्वाला विरोध केला. सॉरी, त्यांचं म्हणणं काय होतं की कुठल्याही विशिष्ट वर्गाच्या हातामध्ये कायदा बनवायचा अधिकार, कायदा लागू करण्याचा अधिकार, कायदा लागू केलेला उल्लंघन झालं दंड द्यायचा अधिकार हा आम्ही एकवटला जाऊ देणार नाहीत, नियंत्रित होऊ देणार नाहीत, तो तिथून काढून घेतला पाहिजे. तर प्रश्न असा उपस्थित झाला, विशिष्ट गटाच्या त्या राजाच्या हातातून हे कायदे काढल्याच्या नंतर, हे सत्तेचे सोपान काढल्याच्या नंतर त्याचं नियंत्रण कोण करेल? तर त्यावेळेस जेव्हा जी पॉवर आहे ती काढून घेण्यात आली, ती पॉवर संसद नावाची जी संस्था निर्माण करण्यात आली, पार्लमेंट, विधिमंडळ ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ती टाकण्यात आली. बनलेला कायदा लागू करण्याची जी पद्धती पूर्वीची होती ती काढून घेण्यात आली आणि एक प्रकारची स्टील फ्रेम ज्याला आपण म्हणतो, ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, ही एक नवीन संस्था या लोकशाही मूल्यामध्ये निर्माण करण्यात आली. न्यायपालिकेची स्थापना करण्यात आली. अशा पद्धतीनं जे सत्तेचे सोपान आहे ते काढून घेण्यात आले आणि त्याच्या संस्था, इन्स्टिट्यूशन्स निर्माण करण्यात आले. म्हणून तुम्ही बघा, आणि विशेष म्हणजे धर्माची फारकत करण्यात आली. धर्माचा लॉ ज्याला आपण सेक्युलर लॉ म्हणतो त्याच्याशी दुरान्वयही संबंध नाही आणि म्हणून धर्माची आणि सत्तेची फारकत करण्यात आली. तो फार एक मोठा इतिहास आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, तर पॉवर, जे ट्रान्सफर ऑफ पॉवर जेव्हा आपण म्हणतो, ती ट्रान्सफर ऑफ पॉवर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संसद, प्रशासन, न्यायपालिका आणि मंत्रिमंडळ जे आहे, म्हणजे त्या राष्ट्राच्या संपत्तीचं नियंत्रण करण्याची शक्ती कोणाकडे? तर ती शक्ती असते तिथल्या मंत्रिमंडळाकडे. हे जे इन्स्टिट्यूशन्स निर्माण करण्यात आले डेमोक्रेसीमध्ये, ह्या इन्स्टिट्यूशन्सचं हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर ऑफ पॉवर. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग प्रश्न असा होता की एका विशिष्ट वर्गाकडून काढून घेण्यात आलेले अधिकार, एका राज्याकडून काढून घेतलेले आलेले अधिकार, मग ह्या ठिकाणी जाणार नेमकं कोण? मग तर अर्थात जनता जाणार असं ठरलं. आता ती जाणार कशी? तो वोटिंगचा अधिकार ज्याला आपण म्हणतो, मताचा अधिकार, तो मताचा अधिकार एक नवीन शस्त्र निर्माण करण्यात आलं लोकशाहीमध्ये. पण लोकशाहीमध्ये एक मेख आहे. अनेकांना वाटतं की लोकशाही आली म्हणजे सर्व झालं, असं नाही. लोकशाहीमध्ये देखील एक फार मोठी मेख आहे आणि ती जी मेख आहे त्या लोकशाहीमध्ये ज्याला आपण म्हणतो एक मोठा होल आहे, त्याला बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाहीमधलं जी त्रुटी आहे, ज्याला अधोरेखित केलंय, ते तोपर्यंत साहेबांच्या स्वप्नातला भारत आपल्याला समजून येणार नाही. संविधानिक तरतुदी, संविधानिक मूल्य आपल्याला समजून येणार नाहीत. ते नेमकी मेख काय होती, ती मेख आपण समजून घेणं मला वाटतं अतिशय आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये सार्वभौम कोण आहे? तर जनता ही सार्वभौम आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. परंतु जी जनता सार्वभौम आहे त्या जनतेचा स्वभाव कसा आहे? कारण इथं स्वभाव जो जनतेचा असतो त्या स्वभावावरती नियंत्रण धर्म आणि तुम्हाला मी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तीन अतिशय महत्त्वाचे उदाहरणं मला वाटतं. पहिलं उदाहरण मी आपल्यासमोर प्रस्तुत करेल ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 मार्च 1920 जो आग्रह स्वराज्यातील आमचे आरोहण, त्याचे प्रमाण व त्याची पद्धती हे व्हॉल्यूम नंबर 19 मध्ये आपल्याला उपलब्ध आहे. ट्रान्सफर ऑफ पॉवरचा मुद्दा सुरू झाला होता. एक तारीख आपल्या डोक्यामध्ये फिक्स केली पाहिजे. 20 ऑगस्ट 1917 ब्रिटिशांनी स्पष्टपणे जाहीर केलं होतं की भारतीयांना आम्ही जबाबदार शासन देऊ, टप्प्याटप्प्यानं स्वराज्य देऊ.
त्यांनी जे ठरवलं होतं, प्रश्न होता फक्त ते दिलेलं स्वराज्याचं, सत्ता आणि संपत्तीचं, त्या त्या पावरचं भारतीय लोकांमध्ये कशा पद्धतीने न्याय वाटप होईल, हा फक्त मुद्दा आहे. स्वभावाचा, जी लोकशाहीमधली मेक आहे, त्याबद्दल काय बोलले होते समोर. मला हायकोर्ट, सत्ता आली म्हणजे आपण स्वतंत्र झालो, असा साधारण लोकांचा समज आहे. अनेक लोकांना वाटतं सत्तेमध्ये यावं, सत्तेमध्ये यावं. बाबासाहेब म्हणतात हा साधारण लोकांचा समज जो आहे, त्याच पद्धतीने बाबासाहेब पुढे म्हणतात बघा, स्वराज्यवादी देखील आपल्या हाती सत्ता येऊन आपण स्वतंत्र झालो म्हणजे वाटेल ती सामाजिक, धार्मिक व आर्थिक सुधारणा करू. समज अगदीच पोरकटपणाचा आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात, मनुष्य सत्ताधीश जरी झाला तरी तो स्वतंत्र नसतो. स्वभावाच्या अधीन असल्यामुळे स्वतंत्र असूनही तो पारतंत्र्यात असतो. स्वभाव सांगेल त्या मार्गाने जाण्यास सत्तेमुळे तो स्वतंत्र आहे. पण आता इथं बघा, हे फार महत्त्वाचं वाक्य बाबासाहेबांचं, पण स्वभावाच्या विरुद्ध जाण्यास अगदी दुर्बल आहे. म्हणून सत्तेचा उपयोग कोणत्या परीने होईल हे सर्वस्वी सत्तावान पुरुषाच्या स्वभावावर अवलंबून राहणार आहे. ब्राह्मणी स्वभाव ज्यांच्या अंगी बांधला आहे, असे पुष्कळसे प्रतिनिधी जर कायदे काउन्सिलात शिरले तर त्या वर्गाच्या सामाजिक व धार्मिक वर्चस्वामुळे होणारे इतर जातींचे नुकसान टाळण्यास ते आपल्या हाती आलेली सत्ता खर्ची घालतील काय? उलट हे वर्चस्व कायम राहण्यास त्यांच्याकडून उपाय योजले जातील असे अनुमान काढल्यास चुकीचे होणार नाही. आणि हे जर वर्चस्व जर गेलं नाही तर स्वराज्य असून उपयोग काय? व ते जर कायम झाले तर स्वराज्यासारखा दुसरा अधपात कोणता? अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे व्हॉल्यूम नंबर 19 मध्ये स्वराज्यातील आमचे आरोहण, त्याचे प्रमाण व त्याच्या पद्धती, यामध्ये बाबासाहेबांनी सत्ता ज्या जनतेपासून बनते त्या जनतेचा स्वभाव अतिशय महत्त्वाचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेला आहे. आणि मग लोकशाहीमध्ये काय होतं? तर लोकशाहीमध्ये बाबासाहेब म्हणाले, ज्या जनतेच्या हातामध्ये वोटिंगचा, ॲडल्ट सफरेज ज्याला आपण म्हणतो, वोटिंगचा पॉवर आहे, जी जनता कायदे मंडळात आपले प्रतिनिधी पाठवते, ज्या जनतेच्या टॅक्सच्या मुद्द्यावरती, ज्या जनतेतून निर्माण झालेले प्रशासकीय अधिकारी कायद्याचं संचलन करतात, नियंत्रण करतात, जनतेतून आलेलेच न्यायाधीश न्यायपालिकेमध्ये उल्लंघन केलेल्या व्यक्तीला दंड देतात. आपण आता बघितलं, प्रशांत भूषण हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहे, 3ऱ्या वर्णाचा आहे, म्हणून तो इन्साइडर आहे. तर सुप्रीम कोर्टमध्ये ज्यांचा स्वभाव ब्राह्मणी आहे असे जे न्यायाधीश बसलेत ते त्याला म्हणतायत की अपोलोजाइज करा, माफी मागा. परंतु जस्टिस कर्णन जे होते हे ब्राह्मण नाहीत, क्षत्रिय नाहीत, वैश्य नाहीत, शूद्र पण नाहीत, आदिवासी पण नाहीत, सॉरी, ते अस्पृश्य आहेत, म्हणजे 7व्या नंबरचे आहेत, आउटसाइडर आहेत. आणि आउटसाइडर असल्यामुळे त्यांच्यासोबत जो आपल्या ह्याच देही ह्याच डोळा आपण बघितलं कशा पद्धतीनं त्या सत्ता आहे, जे लोक आहेत, जे सत्ताधीश आहेत, त्यांचा जो स्वभाव आहे, जो धर्म आणि जीवनाच्या तत्त्वज्ञानानं नियंत्रित होतो, त्यानुसार ते त्या सत्तेचा उपयोग, नियंत्रण आणि संचलन करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो मुद्दा आहे हा अतिशय क्लिअर केला. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचं उच्चाटन, ज्याला आपण जाती व्यवस्थेचं विध्वंसन म्हणतो, हा तर अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. आय नो की अनेकांनी हा ग्रंथ वाचलेला आहे. सॉरी.
यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तीवरती, स्वभावावरती, धर्म, त्या प्रभावामुळे तो व्यक्ती त्या सत्तेचा उपयोग स्वतःचं वर्चस्व मजबूत करण्यासाठी कसा करतो, स्वतःच्या समूहाचं, याचं उदाहरण म्हणजे कास्ट वाचावं. ॲनिमेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांनी प्लेबियन, पॅट्रिशियन, तर रोममध्ये जे दोन वर्ग होते त्यांचं उदाहरण दिलंय. आणि ते उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे प्लेबियन लोक होते त्या प्लेबियन लोकांनी पॅट्रिशियन लोकांसोबत निकराचा लढा दिला. कशासाठी? तर आमचा खरा प्रतिनिधी, जी त्यांची कायदा बनवणारी संसद होती, ज्याला कमिटी ऑफ सेंचुरिया म्हणायचे, त्यामध्ये आला पाहिजे. या संदर्भानं तिथले जे प्लेबियन्स, सर्वसामान्य जनता होती, त्यांनी झगडा केला आणि त्यांनी ते मान्यता प्राप्त करून घेतलं. परंतु काय झालं, तिथे एक मेख होती. ती मेख काय होती, जोपर्यंत डेल्फी नावाची एक देवता, आता देवीचे काही जे भगत वगैरे असायचे, ते जोपर्यंत त्या व्यक्तीला मान्यता देत नाहीत, पॅट्रिशियन असो का प्लेबियन असो, तोपर्यंत ती व्यक्ती त्या संसदेचा अधिकारी वर्ग होत नव्हती. धर्मसत्तेमुळं फक्त ते डेल्फी देवीचे जे कोणी भगत वगैरे होते ते फक्त पॅट्रिशियनच बनायचे आणि प्लेबियन लोकांनी याला सर्वसामान्यपणे मान्यता दिली होती. आणि म्हणून काय होतं, त्या ज्या देवीचे भगत होते ते लोक प्लेबियनाचा तोच व्यक्ती निवडायचे जो त्यांचा पाय चाटू असेल, जो प्लेबियनाच्या विरोधामध्ये गद्दार व्हायला तयार असेल, असाच व्यक्ती ते निवडून पाठवायचे. आणि खास गोष्ट काय होती, ती गोष्ट बाबासाहेबांनी अधोरेखित केली. बघा, ही फसवणूक होती आणि बाबासाहेब कोट बाबासाहेब आंबेडकर. परंतु नोंद घेण्यासारखी बाब अशी की प्लेबियन्सनी स्वतःची अशी फसवणूक करण्याची परवानगी दिली, कारण पॅट्रिशियन लोकांप्रमाणे त्यांचाही असा दृढ विश्वास होता की आपल्या कार्याचा पदभार स्वीकारण्यासाठी केवळ लोकांकडून झालेली निवड पुरेशी नाही, तर देवतेची मान्यता देखील मिळायला पाहिजे. हे त्यांनी निमूटपणे मान्य केलं होतं. म्हणजे बघा, प्लेबियन्स लोकांची जी गत झाली होती पॅट्रिशियन लोकांच्या विरोधामध्ये, ही कशामुळं, तर स्वभावामुळं. प्रश्न सत्तेचं हस्तांतरण झाल्याच्या नंतर जे सत्ताधीश बनणारे लोक आहेत त्यांच्या स्वभावाचा आहे. आणि तो स्वभाव कशाने नियंत्रित होतो, तर तो स्वभाव हा धर्म आणि जीवनाच्या तत्त्वज्ञानाने नियंत्रित होतो. ही गोष्ट स्पष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधानाचे एक्सपर्ट प्रोफेसर डायसी, त्यांचं कोटेशन ॲनिमेशन ऑफ कास्टमध्ये दिलेलं आपल्याला आढळेल. ते अतिशय महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर प्रोफेसर डायसींना कोट करतात. इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन या त्यांच्या अत्यंत अर्थगर्भ अभिप्राय. बाबासाहेब सांगतात की कुठल्याही सार्वभौम संस्थेच्या, विशेषतः संसदेच्या अधिकारांचा वापर दोन मर्यादांनी सीमित अथवा नियंत्रित असतो. त्यापैकी एक बाह्य आणि दुसरी अंतर्गत मर्यादा असते. सार्वभौम संस्थेच्या सत्तेच्या बाह्य मर्यादा त्याचे लोक किंवा त्यापैकी बहुसंख्य त्याच्या कायद्याची पायमल्ली करतील अथवा त्याला विरोध करतील याची शक्यता किंवा खात्री ही आहे. सार्वभौम संस्थेला अंतर्गत मर्यादा स्वतः त्या शक्तीकडूनच निर्माण होते आणि ती अंतर्गत मर्यादा जी आहे ती नियंत्रित होत असते धर्माने. हे मी आपल्यासमोर का मांडतोय, ह्या पार्श्वभूमीचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्टेटमेंट केलंय की तुम्ही आमच्या संविधानिक तरतुदींना विरोध कराल तर आम्ही बॉम्ब आणि ग्रेनेडचा उपयोग करू, त्यासाठी तयार राहा. हे जातीयवाद्यांना, वर्णवाद्यांना यांना बाबासाहेबांनी दिला हा जो इशारा आहे, त्या इशाऱ्याची ही पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून काय की 20 ऑगस्ट 1917ला आपण लक्षात घ्या, मी वारंवार हे जे कॅल्क्युलेशन आपल्यासमोर का मांडतो, कारण या कॅल्क्युलेशनमध्येच पूर्ण भारताचा इतिहास आहे, विशेष करून संविधानी भारताचा इतिहास आहे. 20 ऑगस्ट 1917 ते 20 ऑगस्ट
27 बघा तुम्ही, 27-28 दरम्यान सायमन कमिशन आलं. 20 ऑगस्ट 1927 ते 20 ऑगस्ट 1937 तुम्ही 37मध्ये बघा पहिल्या प्रांतिक निवडणुका झाल्या आणि 15 ऑगस्ट 47 म्हणजे विदिन 30 इयर्स इंग्रजांनी भारतातून गाशा गुंडाळला. म्हणजे त्यांचं ठरलं होतं की भारत सोडून जायचं. पण प्रश्न असा होता, ही जी सत्ता आणि संपत्ती आहे, न्याय्य वाटप कशा पद्धतीने व्हावं हा केवळ प्रश्न शिल्लक होता. याच्यामध्ये ह्या सत्ता आणि संपत्तीमध्ये आमचा वाटा काय, हा सर्वात मोठा प्रश्न होता. आणि मुघल तुर्की लोक जे होते, हे सुलतानीतवाले वगैरे, हे निजामी वगैरे लोक, यांची मुस्लिम लीग संघटना होती. आणि त्रैवर्णिक जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्ग आहे, विशेष करून ब्राह्मण बनिया, त्यांची काँग्रेस पार्टी होती त्या काळामध्ये. काँग्रेसचा संस्थापक इंग्रज, कारण इंग्रजामध्ये पण 2 गट होते. आता त्या इतिहासामध्ये मी जाणार नाही. जे त्रैवर्णिकांची काँग्रेसवाले आज म्हणतात की हे फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये नव्हते, आमच्यावर आरोप लावण्यात येतो. मुळामध्ये काँग्रेसची स्थापनाच इंग्रजांनी केलेली. त्याचं पाठीमागचं फार मोठं कारण आहे, मी ते नंतर आपण येत्या भागामध्ये बघू. पण मला सांगायचं इथं हे की प्रश्न असा होता की इंग्रज गेल्याच्या नंतर भारताच्या सत्ता आणि संपत्तीचं वाटप कोणात होणार. तर ह्या लोकांनी स्वतः ठरवून दिलं की वाटप हिंदू, मुसलमान आणि शीख लोकांमध्ये होणार. मग आम्ही हिंदू पण नाहीत, मुसलमान पण नाही, शीख पण नाहीत, आमचा वाटा कुठं आहे, हा स्पष्ट आणि रोखठोक सवाल फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आजही आहे आणि तेव्हा पण होता. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आम्ही असं म्हटलं, बाबासाहेब असं म्हणाले की ह्या सत्ता आणि संपत्तीमध्ये आमचा वाटा काय सांगा. तर गांधीजी काय म्हणाले माहिती आहे आपल्याला, गांधीजीचं स्टेटमेंट आहे. गांधीजी म्हणाले, इंग्रज लोकांनी ह्यांना म्हणजे शूद्र अस्पृश्यांना सत्तेची चट लावली आहे, असं गांधीजीचं स्टेटमेंट आहे. तुम्हाला काहीही मिळणार नाही, फक्त तुम्हाला वोटिंगचा ठप्पा लावायचा अधिकार मिळणार. मग ठप्पा लावायचा अधिकार जनतेला भेटल्याच्या नंतर जनतेचा जो स्वभाव ब्राह्मणी धर्माने निर्माण केला आहे, आपसुकच तो ब्राह्मण बनियाला आपला नेता मानतो आणि त्याला निवडून पाठवणार, जसं प्लेबियन्सने केलं. हा जो स्वभाव आहे तो बघणं फार आवश्यक आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुमच्या ह्या षडयंत्राला बळी पडणार नाहीत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रमुख 67 तरतुदी, संविधानिक तरतुदी मांडल्या. एकूण 67 तरतुदी मांडल्या. त्या ह्या व्हॉल्यूम नंबर 1 मध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये आहेत. बाबासाहेब म्हणाले, इंग्रज गेल्याच्या नंतर जे संविधान बनल त्यामध्ये 67 अधिकार आम्हाला पाहिजेत. ते अधिकार द्या, आम्ही तुमच्या बहुसंख्याक हिंदूंच्या आधिपत्याखाली शासित व्हायला तयार आहोत. आमचे 67 अधिकार आम्हाला देऊन टाका. यावर यांचं उत्तर काय होतं, तुम्हाला काहीही मिळणार नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण जर बघाल द फ्रेमिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. बी शिवराव यांनी हा 6 व्हॉल्यूममध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट्स आहेत. हे डॉक्युमेंट जर आपण बघाल, संविधानाचा इतिहास जर आपण बघाल, तर होम रूल स्कीम 1889 पासून, त्यानंतर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बिल 1895, संविधानाचं बिल 1895 आलेलं आहे. आता पाठीमागं टिळक वगैरे हे जे ब्राह्मण बनिया मंडळी होती ती होती. हे जर आजच्या ह्या लोकांनी वाचलं ना, काँग्रेस त्रैवर्णिक लोकांनी, तर वाळूमध्ये तोंड खुपसावं लागेल. कारण काय माहिती आहे, यामध्ये आदिवासी, शूद्र, महिला, शेड्यूल कास्ट, तुमच्या तोंडाला पानं पुसण्यात आली, तुम्हाला काहीही अधिकार नाहीत. आपल्या अधिकारांची गोष्ट सुरू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्थापित केल्याच्या नंतर. क्रांतिबा ज्योतिराव फुलेजी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या त्या सर्व चळवळीचं ते आपण बघाल तर ते फलश्रुती आहे. आपण 67 डिमांड मागितल्या, आपल्या प्रमुख अटी होत्या. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, आपली एक अट होती. आता UPSC मध्ये घोटाळा होतोय, UPSC अनेक करणारे आमचे मित्र आहेत. आपली अशी डिमांड होती
की प्रशासनामध्ये तर आम्हाला आरक्षण पाहिजेच, परंतु UPSC MPSC जे जे काही प्रांतीय प्रशासकीय व्यवस्था आहे आणि केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये निवडून येणारं जे मंडळ आहे, म्हणजे एखादा व्यक्ती प्री पास झाला, मेन्स पास झाला, त्यानंतर त्याला काय द्यावं लागतं, इंटरव्ह्यू द्यावा लागतो, आणि त्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये आरक्षण ही डिमांड होती आपली. कारण काय माहिती आहे, इंटरव्ह्यू पॅनलमध्ये आरक्षण का मागितलं बाबासाहेबांनी, का प्रतिनिधी मागितला एक, कारण इंटरव्ह्यू पॅनल अतिशय पूर्वग्रह दूषित, त्याचा स्वभाव ब्राह्मणी असल्यामुळं तो समोरचा जो कॅन्डिडेट आहे तो ब्राह्मणवादाला पोषक असाच निवडून आणणार. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्पष्टपणे माहिती दिसत होती. पण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जर तुम्ही बघाल अशा पद्धतीनं अनागोंदी का आहे, याचं कारण आहे त्याच्या निवड मंडळी. आता मुलाखतीमध्ये आज आदरणीय सन्माननीय दिलीप मंडळ सरांनी ह्या आत्ताच्या UPSCमध्ये जो घोटाळा झाला तो उघडकीस केला. त्या पॅनलमध्ये, इंटरव्ह्यू पॅनलमध्ये रिझर्वेशनची डिमांड होती आपली 67 अधिकारामध्ये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1946ला डिमांड केली होती, हे आणखीन आपल्याला माहीत नाही. हे 67मध्ये डिमांड होत्या, एकूण 67 डिमांड्स होत्या. याला त्यांनी नकार दिला आणि काय केलं माहिती आहे, ह्या लोकांनी क्रिप्स मिशनच्या वेळेस मुस्लिम लीगसोबत मुस्लिम लीगच्या 14 सुद्धा मागण्या मान्य करायला तयार झाले होते त्रैवर्णिक. खालिस्तानसाठी सुद्धा तयार झाले होते त्रैवर्णिक, परंतु शूद्र अतिशूद्रांना अधिकार देण्यासाठी मात्र कदापिही तयार नव्हते. आणि ह्या लोकांनी काय केलं, मग षड्यंत्र केलं. ब्रिटिशांना म्हणाले की आमच्याकडे तुम्ही निघून जा, आता आमच्याकडे प्लॅन तयार आहे, ब्ल्यूप्रिंट तयार आहे, संविधान तयार आहे, आणि ते संविधान आम्ही भारतात लागू करणार. ब्रिटिशांनी भारत सोडून जावं. त्या मुस्लिम लीगच्या आणि काँग्रेसच्या संविधानामध्ये भारतातल्या 85% लोकांना काय अधिकार होता, मोठा भोपळा, काहीही अधिकार नव्हता. हे जे डॉक्युमेंट जर वाचतील ना आजचे यांचे वंशज जे स्वतःला फार पुरोगामी समजतात, वाळू तोंड खुपसावं लागेल वाळूमध्ये. मुद्दा असा होता की अशा पद्धतीने हे षड्यंत्र सुरू होतं. आपल्या तोंडाला पानं पुसायचा कार्यक्रम होता आणि इंग्रजांना पटापट हाकलून लावून सत्ता आणि संपत्तीवरती त्रैवर्णिकांना कब्जा करायचा होता. अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 एप्रिल 1942ला बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त फार मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता. तो कार्यक्रम कामगार मैदानावर घेण्यात आला होता. आणि त्या कामगार मैदानाच्या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्टेटमेंट केलं होतं की आम्ही बॉम्ब आणि ग्रेनेडचा उपयोग करू. का माहिती आहे, कारण सत्ता आणि संपत्तीमध्ये वाटा देण्यासाठी मुस्लिम लीग, त्रैवर्णिकांची काँग्रेस, भारतातला कुठलाही पक्ष शूद्र अतिशूद्र आदिवासी महिलांना अधिकार देण्यासाठी बिलकुल तयार नव्हता. आणि संविधान सभेची डिमांड ते लोक करू लागले. त्या संविधान सभेमध्ये आम्हाला जागा नव्हती. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट केलं होतं. ते स्टेटमेंट काय होतं, तर ते स्टेटमेंट खंड क्रमांक 17 पार्ट 3 मध्ये आपल्याला उपलब्ध आहे. मी ते स्टेटमेंट आपल्यासमोर कोट करतो. आय कोट, यू मे बी फेस्ड विथ अ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली अगेन. Your place then will not be inside the Constituent Assembly. You will not find any place there. Your legitimate place then will be in your own headquarters, manufacturing bombs. Yes, bombs. Make no mistake about it. We can handle hand grenades better than many other people. पुढे बाबासाहेब म्हणतात, टू द काँग्रेस ही हॅज फॉट दिस 20 years. ही मेड अ स्पोर्टिंग ऑफर. बाबासाहेबांनी काय ऑफर केली बघा, यू आर फायटिंग फॉर अ स्वराज, आय एम रेडी टू जॉईन यू अँड आय मे अश्युअर यू दॅट आय कॅन फाईट बेटर दॅन यू. आय मेक ओनली वन कंडिशन, टेल मी what share I am to have in the Swaraj. If you don't want to tell me that and want to make up with the British behind my back, hell on both of you, hell on both of you.
हे स्टेटमेंट बाबासाहेबांनी दिलं होतं. संविधानिक तरतुदी जर तुम्ही आमच्या देणार नाहीत, सत्ता आणि संपत्तीमध्ये वाटा देणार नाहीत, तर बाबासाहेबांनी आपल्या जनतेला निक्षून इशारा दिला होता, सांगितलं होतं संविधान सभेमध्ये तुम्हाला जागा देणार नाहीत. आणि ते त्यांनी केलंच. 1942 स्टेटमेंट आहे. हा जो पटेल उभा केला ना, स्टॅच्यू ऑफ इंटिग्रिटी वगैरे काहीतरी, युनिटी, निव्वळ पटेल जर का युनिटीचा स्टॅच्यू असेल याच्यापेक्षा मोठा जोकच नाही भारतामध्ये. पटेल एक नंबरचा शेड्यूल कास्टचा द्वेष्टा व्यक्ती होता. ह्या पटेलमुळं 2 महिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेवर बहिष्कार टाकला होता. आपल्याला आश्चर्य वाटेल. कारण काय होतं? कारण हा बापूजी बापूजी करायचा सरदार, हा त्या सरदारनं शेड्यूल कास्टला आरक्षण भेटू नये म्हणून असे रंग दाखवले होते. आणि त्या रंग दाखवण्यामध्ये हा जो उच्चवर्णीय मुसलमान होता ना, अब्दुल कलाम वगैरे काय त्याचं नाव, पहिला एज्युकेशन मिनिस्टर मौलाना आझाद, त्याचा त्यानं प्यादा म्हणून वापर केला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड विरोध ह्या व्यक्तीने केला होता. हा स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे हा मुद्दा निव्वळ निरर्थक आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 2 महिने संविधान सभेवर बहिष्कार टाकला होता. आणि त्याच पटेलानं घोषणा केली होती की डॉक्टर आंबेडकरांना आम्ही संविधान सभेचे दरवाजेच काय, खिडक्याच काय, तावदानं आणि भोकं देखील बंद करून टाकू. हे त्याचं स्टेटमेंट 1946चं. आणि बाबासाहेबांना ऑलरेडी दिसत होतं की असे लोक म्हणणार आहेत. हे 1942चं स्टेटमेंट आहे. बाबासाहेब काय म्हणतात? यू विल नॉट फाइंड एनी प्लेस देअर. तुम्हाला ती जागा मिळणार नाही संविधान सभेमध्ये. मग तुमची जागा कुठे आहे? छावणीमध्ये जागा आहे, मॅन्युफॅक्चरिंग द बॉम्बचं उत्पादन करताना. हा इशारा बाबासाहेबांनी इथल्या त्रिवर्णिकांना दिला. तो इशारा दिला. त्यानंतर काय घडामोडी घडल्या, कशा पद्धतीनं संविधान निर्माणाचा जो प्रक्रिया आहे, त्या संविधान निर्माणाची प्रक्रिया एवढी सोपी नाही मित्रांनो. अनेकांना वाटतं की 2 वर्ष 11 महिने 17-18 दिवस त्या संविधान सभेमध्ये चर्चा झाल्या, लिहित बसले, ऑफिस संविधान सभा ऑफिस घर. असं नाही. त्या पाठीमागे आमच्या लाखो लोकांचं रक्त सांडलेलं आहे. हजारो लोकांचं बलिदान त्याच्या पाठीमागे आहे. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे निवडून गेले त्याचा फार मोठा, प्रचंड मोठा इतिहास आहे. त्या बंगालच्या लोकांना तर मी हृदयापासून, अंतःकरणापासून सल्यूट करतो की ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये पाठवण्यासाठी स्वतःवरती संकट ओढून घेतलं. आमचे महाराष्ट्रातले आपण म्हणतो बाबासाहेब आमचे, अरे पण आपण काय देऊ शकलो बाबासाहेबांना? आता हे अतिशय भावनिक मुद्दे आहेत, त्यावरती आपण नंतर बोलूया. ते तर आपला घरचा मुद्दा आहे. प्रश्न असा होता की संविधान, परत एकदा मी सांगतो, संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अस्पृश्य, आदिवासी, एक्स क्रिमिनल ट्राईब्स, स्त्रिया, सिख, अँग्लो इंडियन, जेवढे काही भारतात समूह आहेत त्या समूहामध्ये झालेला तह आहे, सामाजिक पॅक्ट आहे. इट्स अ सोशल पॅक्ट. हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि हा जो सोशल पॅक्ट होता, हा सोशल पॅक्ट वर्तमानातले जे त्रैवर्णिक लोक आहेत तो भंग करण्यासाठी कटिबद्ध झालेत. त्यांना तो तोडून टाकायचा आहे, संपवायचा आहे. म्हणून संविधानाच्या विरोधामध्ये नसत्या उठाठेवी हे लोक करत आहेत. त्या पाठीमागं ही युद्धजन्य परिस्थिती कारणीभूत आहे. युद्धाचा नियम मी तुम्हाला सांगतो आणि मग मी ह्या ठिकाणी थांबेल. आपल्या मनात जर काही प्रश्न असतील, कृपा करून आपल्याला विनंती आहे की केवळ संविधान ह्या विषयावरती, आजच्या विषयापुरतेच ते ठेवावे, मर्यादित ते आपण विचारावे. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करील. शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण थांबूया आणि मग काही प्रश्न घेऊया. तो मुद्दा असा, युद्धाचा नियम असतो. युद्धाचा नियम काय असतो की युद्धाचा नियम सांगतो की सामाजिक व्यवस्था, जे सामाजिक कॉन्ट्रॅक्ट आहे, जो व्यवस्थेचा कॉन्ट्रॅक्ट आहे, सत्तेचा कॉन्ट्रॅक्ट आहे, तो 2 छावण्यांना अमान्य होतो. तेव्हा त्यांच्यात युद्ध होतं. युद्ध झाल्याच्या नंतर जो शांततेचा काळ असतो, त्या शांततेच्या काळामध्ये नवीन करार करावा लागतो. आणि त्या नवीन करारानुसार ते शांततेचा काळ, ज्याला आपण पॅक्स ब्रिटानिका, पॅक्स इंडिका नावाचं जे आपण म्हणतो ना, तो त्या अर्थानं शब्द आहे. मग त्या शांततेच्या काळामध्ये जो करार युद्धानंतर झालेला आहे,
त्या करारानुसार आपल्याला संचलन करावं लागतं. तर 1950 जे संविधान आहे ते 1950च्या अगोदर जे युद्ध झालं होतं, त्रैवर्णिकांच्या सोबत आपलं युद्ध झालं होतं, त्या युद्धाचा परिपाक म्हणजे भारतीय संविधान आहे. संविधानाने भारतामध्ये एक पॅक्स इंडिका शांततेचा काळ प्रस्थापित केला आहे. आणि या शांततेच्या काळामध्ये आता प्रश्न असा आहे की हा करार आपल्याला वाढवायचा आहे, याच्यातल्या तरतुदी वाढवायच्यात का ॲज इट इज ठेवायचे, हा आपला प्रश्न आहे. आणि शत्रुकचा प्रश्न आहे की हे जे करार आहे, हे जो करार झाला आहे 1950चा, यांच्या तरतुदी कशा बोथट करायच्या किंवा याला मूळतः समाप्त करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी ते कटिबद्ध आहेत. आपण संविधानासाठी कटिबद्ध आहोत का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. परत एकदा आपल्या सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय भारत. आपल्याला हा व्हिडिओ यातील मांडणी आवडली असेल तर कृपया जास्तीत जास्त आपण शेअर करावं. ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळ स्वरूप आहे, जे क्रांतिकारी कारकत्व आहे, जे रेव्होल्युशनरी बाबासाहेब आंबेडकर होते, ते आमच्यापासून लपवण्यात आलेले आहेत. संविधान वगैरे हे आपण जर बघाल तर या पाठीमागे प्रचंड मोठा आपला लढा आहे. आणि तो लढा काय सहजासहजी घडलेला नाही, त्या पाठीमागे त्याग आणि बलिदान आहे, हे आपण फक्त लक्षात घ्यावं. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आपण ते जास्तीत जास्त शेअर करावं. आणि याचे जे रेफरन्स आहेत बाबासाहेबांचे, हे रेफरन्स आपण मुळात वाचणं फार आवश्यक आहे, अशी देखील मी आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी आजचा विषय आपण थांबूया. यानंतर कोणी जर आपला जर काही प्रश्न असेल आजच्या विषयासंदर्भात तर कृपया आपण विचारावा. आपण त्या प्रश्नाची चर्चा या ठिकाणी करूया. थँक्यू. मी तोपर्यंत आपल्या सर्वांना परत एकदा संदर्भ सांगतो. तोपर्यंत कोणाचा प्रश्न असेल तर कृपया विचारा. अॅनिरेशन ऑफ कास्ट महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलं आहे. 75व जे डायमंड ज्युबली होती, आदरणीय प्राध्यापक प्रकाश शिरसट सर यांनी हा अनुवाद केला. अतिशय सुंदर अनुवाद आहे. तो अनुवाद आपण वाचावा. ज्यांना इंग्रजीचा प्रश्नच नाही, परंतु अनुवाद जर आपल्याला हवा असेल तर हा अनुवाद आपण वाचावा. आणि यामध्ये आज जे मी आपल्याला रेफरन्स दिलेत ते रेफरन्स मी तुम्हाला सांगतो. पृष्ठ क्रमांक 23 आणि पृष्ठ क्रमांक 55. तर कृपया आपण ते वाचावे. यानंतर बाबासाहेबांनी जो बॉम्ब आणि ग्रेनेडचा रेफरन्स जो आपल्यासमोर मी मांडला, बाबासाहेब स्टेटमेंट, ते व्हॉल्यूम नंबर 17 पार्ट 3 मध्ये पेज नंबर 235 हा देखील आपण वाचावा असे मी आपल्याला. आणि त्यानंतर स्टेट्स अँड मायनॉरिटीज व्हॉल्यूम नंबर 1 मध्ये उपलब्ध आहे. ते पूर्णच आपल्याला वाचावं लागेल. 67 डिमांड्स आपले होते, ते 67 डिमांड्स आपण मुळामध्ये बघणं आवश्यक आहे. त्यामधले केवळ आपण आपले फक्त 5च डिमांड मान्यता प्राप्त झाले. उरलेल्या डिमांड्सवरती आपल्याला पाणी फेकावं लागलं. याचं कारण आहे इट वॉज अ पॅक्ट, दॅट्स वाय. तर आपण हे रेफरन्स बघा. आणि व्हॉल्यूम नंबर 19 जो बाबासाहेबांची पत्रकारिता आहे ते देखील आपण बघावं की बाबासाहेबांचे स्वभाव याबद्दल जो कोटेशन दिलं होतं मी आपल्यासमोर, ते आपल्याला या ग्रंथामध्ये भेटेल. व्हॉल्यूम नंबर 19 पेज नंबर 39. कोणाचा प्रश्न असेल तर विचारावं, नाही तर आपण या ठिकाणी थांबूया. आणि मी आपल्याला विनंती करतो, ज्याही आमच्या मित्रांचं यूट्यूबवरती चॅनल असेल तर प्लीज फील फ्री टू शेअर इट. याचं कुठलंही कॉपीराईट वगैरे नाही. आपण हा व्हिडिओ डाउनलोड करावा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकावं. माझी काही हरकत नाही, माझी पूर्ण आपल्याला परवानगी आहे. कुठलाही कॉपीराईट ह्या व्हिडिओला नाही. त्यामुळे आपलं जर व्हिडिओ यूट्यूब चॅनल असेल तर कृपया आपण टाकू शकता. थँक्यू. प्रश्न बहुतेक कोणाचाच नाही. आपण या ठिकाणी थांबावं. एक 5 मिनटं वाट बघूया आणि मग थांबूया.
आदरणीय प्रवीण झेंडे सरांनी प्रश्न उपस्थित विचारला आहे. सर, संविधानाने दिले अधिकार हळूहळू काढून घेतले जात आहेत का? ते वाचवायचे असेल तर काय करावे लागेल? काय करावे? अगदी बरोबर सर. संविधानानं जे आपल्याला अधिकार दिलेत ते हळूहळू बोथट करण्यात येत आहेत, काढून घेण्यात येत नाहीत. त्याचं जे तीक्ष्णता आहे ती समाप्त करण्यात येत आहे. ही गोष्ट स्पष्ट आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की संविधानानं आपल्याला अधिकार नेमके दिलेत काय. अर्थात फंडामेंटल राईट्स वगैरे हे तर सर्वांसाठी सर्वसमावेशक आहेत, परंतु जे 5 अधिकार, जे 67 डिमांड आपल्या होत्या, त्यातले प्रामुख्याने 5 अधिकार जे आपल्याला भेटले होते ते अधिकार होते विधिमंडळामध्ये आरक्षण, प्रशासनामध्ये आरक्षण, शिक्षणामध्ये आरक्षण, बजेटमध्ये अधिकार आणि आपल्याला विभागीय दक्षता. अशा पद्धतीचे जे 5 अधिकार आहेत, तर आरक्षण जो अधिकार आहे तो हळूहळू बोथट करण्यात आला आहे. बरं, याहीपेक्षा भयानक गंभीर बाब कोणती असेल सर? तर ती गंभीर बाब म्हणजे काय की आरक्षण घेऊन नोकरी करणारा जो आपल्यातला वर्ग आहे तो किती आहे? लेस दॅन 1%. परंतु आपला जो शेड्यूल कास्ट आहे, आपला जो ओबीसी बांधव आहे, जो शेड्यूल ट्राईब आहे, तो जवळपास 60 to 70% मजूर वर्ग आहे, शेतमजूर आहे. त्याच्या संदर्भामध्ये जे कॉन्स्टिट्यूशनमधल्या जे आर्टिकल्स आपल्याला जर आपण बघाल तर ते आर्टिकल बोथट करण्यात आले. अनेक अमेंडमेंट करून त्यांना एक प्रकारे विरोधामध्येच देखील काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. त्या आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर काय करावे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे सर. संविधान वाचवायचं असेल तर संसदेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हा आपला एक फार मोठा समज आहे, त्याला माझं समर्थन आहे. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं ते म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ही जी जनता आहे, स्वभावच असा बनलेला आहे की ती जनता तुमचे खरे प्रतिनिधी निवडून पाठवणार नाही. जनता ही जातीयवादी व्यक्तीच, स्वजातीय व्यक्तीच, पोटजातीय व्यक्तीच त्यालाच पाठवणार. हिच्या स्वभावात जर बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी मग बाबासाहेबांचं जे वक्तव्य आहे, माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान, हे जे बाबासाहेबांचं स्पीच आहे, त्यामधले जे तत्त्व आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करावा लागेल. त्यासाठी आपण कटिबद्ध. जनतेचा स्वभाव बदलणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि ती केल्याशिवाय तुमचे प्रतिनिधी निवडून जाणार नाहीत. हा साधा सरळ फॉर्म्युला आहे सर. संविधान वाचवण्यासाठी आणखीन काही गोष्टी करता येतील, त्या तर आपले वरिष्ठ वर्ग त्याबद्दल नक्कीच मार्गदर्शन करेल. परंतु हे 2-3 मुद्दे मला वाटतं, हे माझं ओपिनियन आहे. थँक्यू सर. यानंतर आदरणीय आनंद जी इंगोले विचारला आहे. एक प्रश्न होता की आरक्षण हे ओन्ली 10 वर्षांसाठी होतं असं म्हणतात, तर खरं काय आहे? काय सांगू शकाल का? नाही आपण उपस्थित केलाय. हे अतिशय म्हणजे जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यात आलाय. आरक्षण हे 10 वर्षांचं जे आहे तो नियम केवळ राजकीय आरक्षणाला लावलेला आहे. बाकीचे आरक्षण आहे, बाकीचं जे आरक्षण आपण बघाल नोकऱ्यामधलं आणि शिक्षणामधलं, त्याला कुठलाही नियम लागू नाही. यावरती अनेक आपले जे चळवळीतले कार्यकर्ता मित्र आहेत, अनेक विचारवंत आहेत, त्यांनी अनेक पोस्ट यावरती केल्यात. कृपया आपण ते डिटेल्समध्ये वाचावं. केवळ राजकीय आरक्षणाला 10 वर्ष आहेत, बाकी कुठलाही नाही. आदरणीय अविरत सातपुते सरांनी प्रश्न विचारला आहे. संविधान संपवण्यासाठी जसं त्यांच्याकडे ॲक्शन प्लॅन आहे, तसं आपल्याकडे त्याला वाचवण्यासाठी काय प्लॅन आहे किंवा कुठली संघटना हे उद्दिष्ट समोर ठेवून काम करत आहे काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे सर. मी ह्या ठिकाणी कुठली संघटना आहे काय किंवा आपल्याकडे प्लॅन काय आहे याचे 2 भाग करू इच्छितो. पहिली गोष्ट अशी की आपल्याला जे अधिकार मिळाले ते अधिकार तर वाचवायचेतच. दुसरं,
जे अधिकार आपल्याला त्या करारामध्ये प्राप्त झाले नाहीत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हे अधिकार तुम्हाला भेटले पाहिजे, तुम्ही शक्तिसंपन्न व्हा आणि ते अधिकार प्राप्त करून घ्या, त्यासाठी झगडा करावा लागेल, ते देखील आपल्याला बघणं आवश्यक आहे. ते नेमके काय अधिकार होते आणि तिसरं कुठली संघटना आहे का किंवा नाही, याबद्दल हे सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. त्याबद्दल मला वाटतं की काय ओपिनियन देण्यापेक्षा आपण नेमकं काय करावं याबद्दल मी ओपिनियन देईल. कृपया आपण ते समजून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मुद्दा असा आहे सर की मला एक असं 67 अधिकारांची मागणी केली होती, ज्यामधून केवळ 5च अधिकार आपल्याला भेटले वर्तमान संविधानामध्ये. उरलेल्या अधिकारासाठी लढाई लढणारं एक संघटन दाखवून द्या किंवा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्या अधिकारांच्या बद्दल बोलणं आलं का, काय उत्तर आहे हे आपण शोधलं पाहिजे. म्हणून आपली जबाबदारी काय, ॲज अ कार्यकर्ता म्हणून, ॲज अ समाजाचा घटक म्हणून, जे उरलेले बाबासाहेबांचे स्टेट्स अँड मायनॉरिटीमधले अधिकार आहेत, ते अधिकार आपल्याला आपल्या अजेंड्यावरती घ्यावे लागणार आहेत. बस एवढंच मला ह्या ठिकाणी बोलायचं. आणखी कोणाचा प्रश्न असेल तर कृपया विचारावं. ठीक आहे, सर्वांचे परत एकदा आभार. आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय भारत. धन्यवाद.